काय आहे अरुंधती? पाया पडायची काहीच गरज नव्हती. दिग्विजय, पडली ती आमच्या पाया. केलं माफ. चला आता पुन्हा एकदा नव्यानं सगळं सुरू करू. ऐकलंस ना दिग्विजय? मग काय आहे ना, मी तुमच्या इतक्या मोठ्या मनाचा नाहीये. आज मला हे माझं आंधळेपण आहे ना वरदानासारखं वाटतंय. ऍटलीस्ट तुझा हा कपटी आणि खोटारडा चेहरा तरी पाहायला लागत नाहीये. तू या घरात आलीयस ममामुळे, पण मला तुझ्यासोबत या घरातच काय या रूम मध्ये सुद्धा एकत्र राहता येणार नाही. नाही राहता येणार आहे ना एकत्र. मग मी जाते ही रूम सोडून. तुम्ही नका जाऊ कुठे. ज्याला तू या घरातच नकोय तो एकाच रूम मध्ये तुझ्या बरोबर कसा राहील? इतकी साधी गोष्ट कळू नये तुला? इतकी कशी का मूर्ख तू? बर, आता कुठे राहणार आहेस? आम्ही सांगू? तुझ्या योग्यतेची एकच जागा आहे अरुंधती. त्या किचन जवळ एक रूम आहे, तिथे राहतो. आमचे नोकर राहतात तिथे. प्रिय अरू, प्रिय म्हणण्याचा अधिकार नाहीये मला, पण काय करू? बापच आहे ना मी. असो असो, मला माहित नाही चिठ्ठी तुला कधी मिळेल, पण जेव्हा मिळेल तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. मी आपला हा वाडा कायमचा सोडून कुठेतरी दूर निघून जातो, अशा ठिकाणी जिथे तुझी ती नजर माझा पाठलाग करणार नाही. मी तुला खूप विसरण्याचा प्रयत्न केला हरो, पण जिथं तिथं मला तूच दिसतेस. मी तुला फसवलं हे मी कधीच विसरू शकणार नाही. तुझ्या नजरेला कधी नजर देऊ शकणार नाही, आणि म्हणूनच हा वाडा, इथली माणसं सोडून जातोय मी. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका कोणीच. जो स्वतःला कधी सापडला नाही तो दुसऱ्याला कसा सापडेल? असो असो, तुझ्याकडे माफी मागता येणार नाही मला माहिती आहे, पण दाजी तुम्हाला न सांगता मी जात आहे. मला माफ करा. दिग्विजय, अरे काय करायचं या अरुंधतीचं? अरे या अरुंधतीचं वागणं आम्हाला समजतच नाहीये. किती चिडचिड करायची. इतकं रागावून त्या नोकरांच्या खोलीत जाऊन राहिली ती. ऐकतच नाही आमचं काय. हे शोभतं का? आता तूच सांग दिग्विजय आम्हाला. तरी मी तुम्हाला सांगत होतो तिला या घरात परत घेऊ नका म्हणून. अरे आम्हाला काळजी वाटते तिची. जेवली नाहीये ती, काही खाल्लेलं नाहीये, म्हणून आम्ही तुझ्याशी हे सगळं बोलू. नाहीतर मामा मला या विषयावर बोलायचं नाही. तिने जो निर्णय घेतलाय तो तिच्या इच्छेने आणि तिच्या मनाने घेतलाय, आणि त्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तो आता इथे तिचा विषय थांबवा.